भाजपामध्ये गेलेल्यांना आता संघाची चड्डी घालून फिरावं लागणार अशी खरमरीत टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दल बदलून नेत्यांची चढाओढ लागलेली आहे। विशेषतः भाजपमध्ये प्रवेश येणाऱ्यांचा ओढा वाढलाय। नांदेड जिल्ह्यातही अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे माजी खासदार भास्करराव पाटील खादगावकर यांच्यासह जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांनी देखील पक्ष बदल केलेला आहे। पक्षांतर केलेल्या अशा नेत्यांवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे। भाजपमध्ये गेलेल्यांना संघाची चड्डी घालून फिरावं लागणार, संघाची काळी टोपी आणि खाकी चड्डी घालून अमित शहा यांना फिरावं लागणार असं या शब्दांमध्ये अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे। दरम्यान अमिता चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातनं स्वतःच्या उमेदवारीची घोषणाही केलेली आहे। रस्ते बदलल्यामुळे त्यांच्यात काही फरक पडला का? आता भगव्या रस्त्या घालून हे फिरणार आहेत। मला तो दिवस पाठ बघायचा आहे, मला तो दिवस बघायचा आहे ज्यावेळेस अमित शहा यांना काळी टोपी आणि खाकी चड्डी घालून फिरवेल, तो दिवस मला बघायचा आहे। तो दिवस बघायचा यांना आता आरएसएसच्या चड्ड्या घालाव्या लागतील, खाकी चड्ड्या।